सरकारविषयी शंकरराव मोहिते साहेब, लोकनेते प्रतापसिंह मोहिते साहेब यांच्या स्मृती सर्वप्रथम अभिवादन करतो. आपल्या अकलूज नगर परिषदेच्या या निवडणुकीसाठी आपल्या प्रभागातून उभे असलेले अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सन्माननीय अरुण निशाने, सौ दीपाली शेंडे आणि नगराध्यक्षाच्या उमेदवार ऍडव्होकेट असते त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आपल्या समोर उभा आहे. तर म्हणजे आपली ग्रामपंचायत आजपर्यंत एक हाती सत्ता ही प्रस्थापितांची असताना सुद्धा आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये रस्ता, गटर, पाणी या मूलभूत प्रश्नांना अजून सुद्धा अकलूजची जनता रस्ता आणि जनतेची काळजी अजून सुद्धा मूलभूत प्रश्नांसाठी मला सर्व नागरिकांना आवाहन करायचं की जर आपले प्रश्न दर पंचवार्षिकला आपण तेच प्रश्न मांडत असतो ते सुटत नसतील तर आता परिवर्तन घडवणं ही काळाची गरज. हे परिवर्तन तुमच्यासाठी आहे, तुमच्या पुढच्या पिढीसाठी, चांगल्या आरोग्यासाठी. कारण चांगले रस्ते असतील, गटर नसतील तर प्रदूषण वाढतं. प्रदूषण वाढत गेलं की आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. विशेषतः सुजयनगरचा हा जो भाग आहे, प्रभाग आहे, यामध्ये आपल्या प्रभागामध्ये सर्व मतदार बंधूंच्या तिथे सुशिक्षित असा हा प्रभागाने म्हणून ओळख आहे. प्रभाग मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे की मी माझ्या पॅनलमधून जे नगरसेवकासाठी आणि नगराध्यक्षासाठी जे उमेदवार दिले ते आपल्या सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार, आपल्या भागात राहणाऱ्या दैनंदिन आपण या उमेदवारांना भेटता यांचं काम असतं ते यांचं मनगट करून तुम्ही यांचं करून काम करून घेऊ शकता. या सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की विरोधी पॅनलमधले जे उमेदवार आहेत त्यांचं मनगट करून तुम्ही काम करून दाखवा करू शकता. आज अजितदादा पवार साहेबांचं सारखं कणखर नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. या महाराष्ट्राचे अर्थमंत्री, मुख्यमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. अजितदादा पवार साहेबांनी आपल्याला शक्य दिलं आहे की अकलूजचा जो विकास रखडलेला आहे ते नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे विजय उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून पुन्हा गतवैभव अकलूजचा आपण प्राप्त करू. दुसरे मूलभूत प्रश्न सोडवण्याचं तर काम करूच करू, पण याशिवाय अकलूजला सुंदर कसं करता येईल, अकलूजच्या मुलांसाठी, वडीलधारी मंडळींसाठी अजून काही संकल्पना राबवता येतील यासाठी लागणारा निधी हा कमी पडणार नाही असा अजितदादांनी आपल्याला सांगितलं. लोकांमध्ये काम करणारं नेतृत्व जे आपण जर फेसबुक बघितलं असेल तर तुमचे दोन्ही उमेदवार डायरेक्ट अजितदादा पवार साहेबांना भेटून आपल्या या प्रभागातल्या अडचणी ऑलरेडी त्यांनी दादांसमोर मांडले आणि दादांनी त्यांना विश्वास दिलाय. नक्कीच अकलूजच्या जनतेने तुमच्यावर विश्वास दाखवल्यावर 100% या अडचणी सोडवण्याचे आपण झाला. आज विरोधी पॅनल मधले भाजपचं एक आहे, भाजपचं पॅनल आहे, दुसरं पवार साहेबांच्या पक्षाचं प्रस्थापितांचं एक पॅनल. माझे दोन्ही पॅनल मधल्या प्रमुखांना, उमेदवारांना आव्हान आहे की तुमच्या हातामध्ये जेव्हा सत्ता होती त्या काळात हे कामं का झाले नाही. दर पंचवार्षिकला तुम्ही येता, खोटी आश्वासनं देता आणि या आपल्या भागातल्या जनतेला अजून सुद्धा मूलभूत प्रश्नांसाठी झगडण्यासाठी सोडून देता. हा अन्याय कुठंतर थांबला पाहिजे आणि अन्याय दूर करायचा असेल तर आपल्याला एकच पर्याय ते म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून तिन्ही उमेदवारांना विजयी करा. आज भाजपचे लोक सांगतात आम्ही विकास करू, तर मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या या माळशिरस तालुक्यामध्ये 2 भाजपचे आमदार
एक रामदत्त होते ज्यांना आपण सगळ्यांनी मतदान केलं आणि दुसरे म्हणजे रणजित मोहिते पाटील ज्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकी मिळाली. दोन तालुक्याला आमदार असताना एक तर आपल्या गावचे सुपुत्र असून सुद्धा आपल्या त्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं. कुठल्याही प्रकारचा निधी आपली गावामध्ये आज अनेक वल्गना केल्या जातात आणि इतक्या कोटीचा निधी आणला. एक निधी आणण्यासाठी 5-5 वर्ष लागतात. पुन्हा आमचं आव्हान आहे की अजितदादांच्या पक्षात आम्ही या ठिकाणी काम करत असताना अजितदादांचे हात बळकट जर आपण केले तर एका वर्षामध्ये निधी आणि त्याच वर्षामध्ये काम पूर्ण ही जी शिकवण लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटलांनी त्यांच्या कार्यातून आम्हाला दिली त्यांच्याच शिक्षण शिकवणीप्रमाणे आम्ही सुद्धा अकलूजमध्ये विकास करून दाखवू एवढंच विश्वास आश्वासन आपल्या सर्व मतदार बंधूंना या ठिकाणी देतो. आणि बंधू आणि भगिनींना विनंती करतो की येत्या 2 तारखेला आपण घड्याळासमोरील बटन दाबून तिन्ही उमेदवारांना भरघोस अशा एवढी विनंती आम्ही निश्चितपणे करतो. या खरं मंडळाची माझं जुनं नाव आहे. आमचं सहकारी मित्र गणेश नेहमीच आपण या मंडळासाठी लढत राहिलो पाहिजे. म्हणजे किती त्रास झाला तरी मंडळ टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे. मी जागेपासून या झाडं लावण्यापर्यंत इतरांचा सहकारी मित्र गणेश हा झटत राहील आणि आम्ही सर्वपरी त्याच्या पाठीशी उभं राहिलेलं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मला खात्री आहे की आपले उमेदवार निवडून आल्यानंतर आपल्या भागाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे खेळीमेळीचं वातावरण आहे असं तिथून पुढं एक सुखी आनंदी गाव म्हणून आपल्या आपल्याची ओळख त्या राष्ट्रवादी पॅनलच्या माध्यमातून आपण करू. येत्या 2 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना आपण निवडून द्यावं ही विनंती करतो आणि माहिती देतो. तर मुळात आजच्या या प्रचारसभेसाठी उपस्थित आदरणीय जवाहरदादा, आदरणीय बोंगार साहेब, आदरणीय रामजी साहेब, सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व मतदारांचे परत एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.